हॅलो एओसी मित्रांनो, आज स्टार्ट करूया आपल्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. 23 एप्रिलचं पोस्ट मार्केट अनालिसिस करतोय. आता मार्केट संपलेलं आहे. आता सध्या वाजलेत दुपारचे 3:30. ओके, 9:32 आपण अनालिसिस चालू करूया. मार्केटमध्ये काय बेरिश प्रेशर आहे, बुलिश प्रेशर आहे, डेटा काय म्हणतोय, आज ट्रेड आपल्याला कुठे कुठे मिळाले, कुठे कुठे आपण ट्रेड पकडले, हे आता आपण अनालिसिस स्टार्ट करूया. ठीक आहे, चलो. 9:32 आपण डेटा बघतोय. तर 9:32 ला माझा डेटा दिसतोय. 24,200 सपोर्ट आहे. सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे. रेजिस्टन्स 24,200 चा आहे. व्हॉल्यूम आणि ओवाय चेनचा तो रेजिस्टन्स मला स्ट्रॉंग बघायला मिळतोय. म्हणजे डेटा काय, सपोर्ट स्ट्रॉंग आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग. ह्याचा अर्थ काय, मार्केटमध्ये मला 100% काय दिसतंय, मार्केटमध्ये मला 100% जे आहे ही रेंज बाउंड कंडिशन दिसते. म्हणजे मार्केट 24,200च्या सपोर्टच्या खाली जाणार नाही आणि मार्केट 24,200च्या रेजिस्टन्सच्या वरती जाणार नाही. मग जर मार्केट 24,200च्या सपोर्टला फर्स्ट टाइम येत असेल, इकडनं आपण नक्की कॉल बाय करू. आणि जर मार्केट 24,200च्या रेजिस्टन्सला फर्स्ट टाइम येत असेल तर नक्की आपण इकडनं पुट बाय करू. ओके, ऑलरेडी मार्केटने फर्स्ट टाइम हिटिंग केलेलं आहे आफ्टर 9:30. सो आपण आता वेट करणार. फेवरेबल कंडिशन हीच राहील की जर मार्केट सपोर्टला आलं तर सपोर्टवरनं कॉल, कारण सपोर्ट अनटच आहे. आफ्टर 9:30 सपोर्ट जो आहे हा काय आहे, सपोर्ट अनटच आहे. सपोर्टला मार्केटने टच केलंच नाहीये. मग जर मार्केट सपोर्टला आलं तर सपोर्टवरनं कॉल घेणं हे फायदेशीर ठरेल, ना की रेजिस्टन्सवरनं पुट घेणं, कारण रेजिस्टन्सवरनं ऑलरेडी मार्केट रेजिस्टन्स घेऊन खाली आलेलं आहे फर्स्ट टाइम. ओके, चलो मग लेट सी, बघूया मार्केट रेजिस्ट सपोर्टला येत आहे का. चला, मार्केट फर्स्ट टाइम सपोर्टला हिटिंग केलं. व्हॉल्यूम ओआय चेंज माझा अजूनही सपोर्ट स्ट्रॉंग आहे 24,200 ला. ही लोक म्हणतात आम्ही मार्केटला 24,200च्या खाली पडू देणार नाही. ओपन इंटरेस्ट बघूया. 24,000वरनं 24,200 ला आधार द्यायला जातोय का, इथे पर्सेंटेज इन्क्रीज करतोय का, लेट सी. सो ओपन इंटरेस्टचं पर्सेंटेज शार्पली इन्क्रीजिंग मला सिन्स मॉर्निंग बघायला मिळतंय. याचा अर्थ सपोर्ट जरी माझा स्ट्रॉंग असला तरीही सपोर्टला 24,000वरनं ओपन इंटरेस्ट काय करतोय, आधार द्यायला इथे येतोय. म्हणजे ओपन इंटरेस्ट म्हणतोय व्हॉल्यूम आणि ओआय चेंजला तुम्ही काळजी करू नका, मी सुद्धा तुमच्यासोबत मार्केटला खाली पडू देणार नाही, कारण मी इथे पर्सेंटेज इन्क्रीज करतोय. म्हणजे ही चांगली बाजू झाली जर मला कॉल बाय करायचा असेल तर, ऍडिशनल चांगली बाजू झाली. आता ह्या ट्रेडमध्ये रिस्क फॅक्टर काय, तर ह्या ट्रेडमध्ये रिस्क फॅक्टर आहे व्हॉल्यूमची पर्सेंटेज नियरेस्ट 75. जर ही पर्सेंटेज इन्क्रीज झाली तर मार्केटमध्ये आपला स्टॉप लॉस जाऊ शकतो. पण फर्स्ट टाइम येत आहे, नक्की सेफ असणार कॉल तो, आपण इकडनं नक्की ट्रेड करणार. ओके, सो मी टार्गेट स्टॉप लॉस लावून ठेवतो आणि बघूया मार्केटमध्ये स्टॉप लॉस येतोय का, मार्केटमध्ये टार्गेट जात आहे. चलो, चलो 50%चं टार्गेट मार्केटने दिलंय. स्टॉप लॉस आपण कॉस्ट टू कॉस्ट करणार. जी लोक मल्टिपल लॉट्स घेतात त्यांनी हाफ क्वांटिटी इथे बुक करायची आणि हाफ क्वांटिटीसाठी टार्गेट लावून ठेवायचं आणि स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करायचा. ओके, जी लोक एका लॉटने ट्रेड करतात त्यांनी कॉस्ट टू कॉस्ट करायचा, स्टॉप लॉस आणि टार्गेटची वाट बघायची. बघूया. या ट्रेडमध्ये पूर्ण टार्गेट आलंय. ओके, आता मार्केट बघा, तर तुम्ही नीट बघाल तर मार्केट काय झालंय, सेकंड टाइम रेजिस्टन्सला आलंय. फर्स्ट टाइम ऑलरेडी हिटिंग केलेलं आहे रेजिस्टन्सला, आता मार्केट सेकंड टाइम येत आहे. मग आपण ट्रेड करणार का, सगळ्यात जास्त म्हणजे अवॉइड केला तर सगळ्यात बेटर असेल, कारण सेकंड टाइम मार्केटमध्ये ट्रेड करणं हे ऑलवेज रिस्की कॅटेगरीमध्ये येतं. एक भिंत आहे, त्या भिंतीवरती जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हतोडा मारता तेव्हा ती भिंत काय करते, भिंत त्याचा प्रतिकार करते, लक्षात घ्या त्या हतोड्याचा. पण जेव्हा सेकंड टाइम आपण हतोडा चालवू भिंतीवरती तेव्हा ती भिंत कमकुवत होते. त्याच पद्धतीने सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे. आत्ताच्या कंडिशन मध्ये रेजिस्टन्स माझा आहे स्ट्रॉंग, पण मार्केट सेकंड टाइम येत आहे. सो अवॉइड केला तर जास्त चांगलं राहील आणि घेतला असेल तर रिस्की राहील. स्टॉप लॉस द्यायची तयारी ठेवायची. आता जाऊया पुढे, मार्केट कुठे चाललंय. चला, मार्केट 24,250च्या रेजिस्टन्सला आलं. 24,250च्या रेजिस्टन्सला मार्केट इथे मला आलेलं दिसतंय, राईट.
इकडनं ट्रेड बनेल का, कॉलचा बनेल का, पुटचा बनेल का, एकदा चेक करूया. रेजिस्टन्स 24,200चा आहे, व्हॉल्यूम आणि ओवाय चेनचा रेजिस्टन्स आहे. ओके, तो रेजिस्टन्स अजूनही मला बघाल तर इथे कुठेही शिफ्टिंग दिसत नाहीये, रेजिस्टन्स अजूनही स्ट्रॉंग आहे. जेव्हा अशी कंडिशन असते, नीट लक्ष देऊ नये का, जेव्हा अशी कंडिशन होते की जेव्हा सेकंड टाइम मार्केट रेजिस्टन्सला येतंय, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, तेव्हा ट्रेड अवॉइड करायचा. मग मार्केट काय होणार, मार्केट तो रेजिस्टन्स तोडून मार्केट वरती जाणार, कारण सेकंड टाइम आहे. आणि जेव्हा वरच्या रेजिस्टन्सला मार्केट जाईल, म्हणजे 250 एक स्ट्राईक प्राइस वरच्या रेजिस्टन्सला जाईल, आणि तेव्हा जर का तुमचा रेजिस्टन्स तेव्हाही स्ट्रॉंग असेल, लक्षात घ्या माझी वाक्य आहे का, तेव्हाही जर का रेजिस्टन्स तुमचा स्ट्रॉंग असेल त्यावेळेला सुद्धा, तर तुम्ही हा माझा होतो आर रेजिस्टन्स आणि हा माझा होतो R+1, त्यावेळी तुम्ही नक्की R+1 वरनं एक पुट बाय करू शकता. कारण मार्केट सेकंड टाइम हिटिंगमुळे मार्केट वरती गेलेलं आहे, पण अजूनही रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, म्हणजे मार्केट इकडनं मे बी खाली यायचे चान्सेस मला बघायला मिळतील. ठीक आहे, सो लेट सी, आपण मुद्दाहून इकडनं एक ट्रेड करूया. असे ट्रेड तुमचे सेफ असतात, लक्षात घ्या. असे ट्रेड तुमचे काय असतात, असे ट्रेड तुमचे सेफ असतात. सेकंड टाइम हिटिंगला आपण करणार नाही, पण जेव्हा फर्स्ट टाइम हिटिंग 24,250ला हिटिंग होत आहे रेजिस्टन्सला, ओके, आणि तरीही तुमचा 24,200चा रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, मग नक्की आपण R+1 वरनं एक ट्रेड करणार तिकडनं. ठीक आहे, स्टॉप लॉस लावला, टार्गेट लावलं, मी ट्रेड इनिशिएट केला, बघूया मार्केटमध्ये टार्गेट येत आहे का स्टॉप लॉस जातोय. 50%चं टार्गेट मार्केटने दिलंय. स्टॉप लॉस सर्वप्रथम मी कॉस्ट टू कॉस्ट करणार, आणि टार्गेटची मी काय करणार, टार्गेटची मी वाट बघणार. चला, अशा पद्धतीने हा ट्रेड मी घेतलेला होता. इकडनं माझा कॉस्ट टू कॉस्ट गेला, ट्रेड सॉरी माफ करा, 50%चं टार्गेट दिलं आणि स्टॉप लॉस माझा कॉस्ट टू कॉस्ट गेला. ऍक्च्युअली मध्ये हा मी प्रॅक्टिकली आज माझा हा ट्रेड मी घेतलेला इकडनं, त्यापैकी एक लॉट मी इथे बुक केला आणि एक लॉट माझा कॉस्ट टू कॉस्ट गेला. ठीक आहे, बघूया. आता ट्रेड परत घ्यायच्या फंदात पडायचं नाही, मार्केटला स्टेबल होऊ दे, डेटाला स्टेबल होऊ दे, मग आपण अनालिसिस करून ट्रेड करूया. आता काय वेगळा फरक तुम्हाला जाणवतोय का? हो, 24,200चा सपोर्ट आहे, व्हॉल्यूम ओआय चेनचा स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्स व्हॉल्यूम आणि ओआय चेनचा आहे, तो शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप दिसतोय, ओआय चेन शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप आहे. जर ही पर्सेंटेज कंटिन्यू इन्क्रीज होत राहिली, जर ही पर्सेंटेज कंटिन्यू इन्क्रीज होत राहिली, तर आपण 250च्या सपोर्टला जर का मार्केट आलं तर एक रिस्की कॉल आपण ट्राय करू शकतो. ओके, रिस्की कॉल ट्राय करू शकतो. का रिस्की कॉल ट्राय करू शकतो, याचं कारण मार्केटमध्ये रेजिस्टन्सचं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे. रेजिस्टन्सचं काही अस्तित्वच नाहीये मार्केटमध्ये. मग ह्यावेळी कंडिशन काय असेल, जर मार्केट 24,250ला आलं तर व्हॉट इज दी कंडिशन, कंडिशन हीच असेल की पर्सेंटेज इन्क्रीज झाले पाहिजेत, असले पाहिजेत. ओके, ही मेन कंडिशन आपल्याला बघायला मिळेल. प्लस तुम्ही बघाल तर 24,300ला ओवाय पण इथे फोर्स लावताना दिसतोय. ओपन इंटरेस्ट सुद्धा 24,000वरनं 24,200ला येतोय, आणि 24,200वरनं 24,300ला काय करतोय, प्रेशर देताना, वरच्या साईडला प्रेशर देताना बघायला मिळतोय. त्यामुळे 24,250 वरनं नक्की आपण एक कॉल बाईंग कडनं करू शकतो जर मार्केट आलं तर. कंडिशन हीच असेल, 1, 2 ही पर्सेंटेज इन्क्रीज पाहिजेत, आणि 3 ओवाय ची पण पर्सेंटेज इन्क्रीज पाहिजेत. म्हणजे आपण असं मानू की मार्केटमध्ये सपोर्ट कडनं प्रेशर आहे आणि रेजिस्टन्स सपोर्टला घाबरून वरती पळतोय. इन्क्रीजिंग असतील तरच कॉल बनेल, नाहीतर बनणार नाही 250च्या सपोर्टवरनं. कारण ऍक्च्युअल तसं बघायला गेलं तर सपोर्ट माझा कुठे आहे, तर सपोर्ट माझा आहे व्हॉल्यूम आणि ओवाय चेनचा 24,200ला सपोर्ट आहे. तुम्ही ट्रेड करता एक स्ट्राईक प्राइस वरती, त्यामुळे थोडा तो रिस्की असेल. चला, मार्केट सपोर्टला आलेलं आहे, इकडनं ट्रेड करणार का आपण 250च्या सपोर्टवरनं कॉल बाईंग, चेक करूया. व्हॉल्यूम ओवाय चेंज अजूनही माझा 24,200ला आहे सपोर्ट. ओके, मी एक स्ट्राईक प्राइस वरच्या सपोर्टवरनं कॉल घ्यायचा प्रयत्न करतो इकडनं. मग सगळ्यात पहिले ही पर्सेंटेज इन्क्रीज होत आहेत का ओवायची, ती बघूया. 67%, नाही, ही पर्सेंटेज इन्क्रीज होत नाहीये. ही पर्सेंटेज इन्क्रीज होऊन पूर्णपणे फ्लॅट झालेत, पूर्णपणे स्टेबल झालेत. म्हणजे आपण असं समजू शकतो, ओपन इंटरेस्ट जो आहे, सपोर्ट साईडचा जो ओपन इंटरेस्ट आहे 24,000चा,
तो 24,200 वरनं 24,300 ला प्रेशर देत होता. हे गेलं भूतकाळात, देत होता प्रेशर, इन्क्रीज होत होता. आता तो होत नाहीये, लक्षात घ्या. मग आपण ही सगळ्यात पहिली माझी जी प्लस पॉइंट होता तो आता माझा निगेटिव्ह पॉइंट झालाय, कारण सपोर्टने माझी साथ सोडली जर मला इकडनं कॉल घ्यायचा आहे तर. सेकंड थिंग हे बघूया, व्हॉल्यूम आणि ओवाय चेनची पर्सेंटेज इन्क्रीज होत आहेत का, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आणि मगच ट्रेड करायचा. व्हॉल्यूम इन्क्रीज होऊन थोडा काय दिसतोय, व्हॉल्यूम इन्क्रीज होऊन थोडा आता स्टेबल होताना मला दिसतोय. ओवाय चेंज बघितलं तर ओवाय चेंज मध्ये पण इन्क्रीजिंग होती पर्सेंटेज. ओके, म्हणजे आपला सपोर्ट रेजिस्टन्स जर का विचार केला तर व्हॉल्यूम माझा काय आहे, रेजिस्टन्स साइडचा माझा व्हॉल्यूम हा थोडा स्टेबल होत चाललाय आणि ओवाय चेंज थोडा तरी इन्क्रीज मला होताना दिसतोय. आता ह्या कंडिशन मध्ये आपण अनालिसिस कसं करणार, अनालिसिस असंच करणार की ओवाय सपोर्टचं जी माझी पॉझिटिव्ह बाजू होती तो सपोर्टने वरनं आता माझा हात काढून घेतलाय, प्लस रेजिस्टन्सचा व्हॉल्यूमने माझा हात काढून घेतलाय. फक्त ओवाय चेंज आता एकटा बाकी आहे. मे बी त्याने जर का सपोर्ट केला तर मी इकडनं कॉल बाय करू शकतो. ओके, मग हा ट्रेड बनेल का, हा ट्रेड नाही बनणार. का नाही बनणार हा ट्रेड, बिकॉज मार्केटमध्ये झालंय काय, ज्या सपोर्टच्या ज्या पर्सेंटेजच्या भरोशावरती, ज्या सपोर्टच्या प्रेशरवरती मी कॉल घेणार होतो त्याने साथ सोडली, व्हॉल्यूमने माझी साथ सोडलेली आहे. मग मी कसा काय ट्रेड करू शकतो, ऑलरेडी हा ट्रेड रिस्की होता, त्यात ह्याने साठ सोडली रिस्की ट्रेडने. ओके, मग आपण ट्रेड अवॉइड करायचा अशा वेळेला, वाट बघायची 24,200च्या सपोर्टची. ठीक आहे, लेट्स सी, बघूया. गेला असताना स्टॉप लॉस या ट्रेडला, म्हणून असे ट्रेड करायचे नाहीत. कॅल्क्युलेशनल लिस्ट घ्या. मार्केट 24,200च्या सपोर्टला आलेलं आहे. मार्केट 24,200च्या सपोर्टला आलंय बघा. 24,200ला अजूनही माझा सपोर्ट स्ट्रॉंग आहे व्हॉल्यूम आणि ओवाय चेनचा. सर इकडनं कॉल बनवूया का, नाही. का नाही बनवायचा, बनवू शकतो, पण आपल्याला काही गोष्टी चेक कराव्या लागतील सपोर्टवरनं कॉल बनवायला. सर्वप्रथम बघायचं पॅरामीटर नंबर 1, सपोर्ट पहिल्यांदा आलाय का, मार्केट सपोर्टला पहिल्यांदाला नाही. फर्स्ट टाइम ऑलरेडी 930 ला आलं जिथे आपण प्रॉफिट केलेलं. आता आता सपोर्ट वरती मार्केट सेकंड टाइम येत आहे. म्हणजे एक भिंत आहे, त्या भिंतीवरती जर का हातोडा तुम्ही मारलात तर ती भिंत पहिले प्रतिकार करेल. ओके, सेकंड टाइम जेव्हा भिंतीवरती तुम्ही हातोडा माराल तेव्हा ती भिंत कमकुवत होईल. त्या पद्धतीने सपोर्ट नावाच्या भिंतीवरती सेकंड टाइम आता हातोडा बसलेला आहे, मार्केट सेकंड टाइम आलाय. मग ती कमकुवत मे बी झालेली असेल. मग आपण काय करायचं, कॉल घेऊ शकतो, फक्त आपल्याला कन्फर्मेशन घ्यायला लागतील. एक जिथे माझा सपोर्ट आहे त्या सपोर्टच्या एक स्ट्राईक प्राइस खालच्या, म्हणजे ह्या झोनच्या मला ओवाय चेनचं कन्फर्मेशन मला घ्यावं लागेल. एकदा चेक करूया खालची लोक बुलिश आहेत का अजूनही, रायटर्स नाही. खाली कॉल रायटिंग जोरदार चाललंय. व्हीओआय मध्ये बघूया पुट बाईंग चाललंय का कॉल बाईंग चाललंय, तर व्हीओआय मध्ये सुद्धा पुट बाईंग जोरदार चाललंय. याचा अर्थ मला काय बघायला मिळतंय, 24,150च्या झोन मध्ये मार्केटमध्ये कॉल रायटर्स वाढतायत. कॉल रायटर म्हणजे काय, मार्केटला पाडणारी लोक वाढतायत. ओके, आणि पुट बायर्स वाढतायत, ज्यांना मार्केट पडलेलं आवडतं. म्हणजे या झोन मध्ये पूर्णपणे अगेन सिनॅरिओ माझा ट्रेड होताना मला बघायला मिळतोय. प्लस 24,000 जो ओपन इंटरेस्ट होता, जो इथे 24,200 ला प्रेशर देत होता, आठवतंय सकाळी आधार देत होता मार्केटला, बघूया तो तरी बिचारा मला आधार देतोय का. ओआय चेक करूया, नाही. तो पण आता डिक्रीज होतोय, पूर्णपणे तो डिक्रीजिंग आहे. म्हणजे सकाळच्या पहिल्या ट्रेडला फर्स्ट टाइम जेव्हा मार्केट हिट केलं तेव्हा आपण बघितलं, तेव्हा हा काय होत होता, ओपन इंटरेस्ट सांगत होता घाबरू नका, व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज मी तुमच्या सोबत आहे, इकडनं मी पण तुम्हाला सपोर्ट करणार मार्केटला. ठीक आहे, पण आता त्याचा पण सपोर्ट संपुष्टात आलेला आहे. मग आपण हा ट्रेड इकडनं अवॉइड करणार. ओके, चेक करूया. म्हणून असे ट्रेड घेऊ नका. एओसीच्या थिअरीनुसार एओसीच्या डेटावरती विश्वास ठेवा, ऑप्शन चेन वरती विश्वास ठेवा. बघा आता घेतला असता तर स्टॉप लॉस गेला असता, कारण नसताना गेला असताना. मग असे ट्रेड घ्यायचे नाहीत सहसा, वाट बघायची आपल्या लेवलची.
परत घेणार का 24,200 ला? बघा मार्केट थर्ड टाइम हिट करता येतात, कॅन्डल क्लोज करून थर्ड टाइम. आता सपोर्टवरनं कॉल बनवायचाच नाही, लक्षात घ्या. तिसऱ्या 3-3 वेळा जेव्हा हिट करतं तेव्हा काय होऊ शकतं, मार्केटमध्ये स्टॉप लॉस जाऊ शकतो. मग अशा वेळेला मार्केटमध्ये ट्रेड न घेणं हे एकच औषध आहे. बघा आलं की नाही परत मार्केट खाली. सिनेरिओ सेम राहणार. जर मार्केट इकडनं पुन्हा खाली आलं 24,150च्या सपोर्टला, आणि जर का हा सपोर्ट स्ट्रॉंग आहे, आठवा सकाळचा तो ट्रेड आपला जो माझा कॉस्ट टू कॉस्ट गेलेला, त्या ट्रेड मध्ये पण सेम सिनेरिओ झालेला. रेजिस्टन्स स्ट्रॉंग होता, एक स्ट्राईक प्राइस मार्केट वरती गेलं, ओके, मग इकडनं आपण पुट घेतला. सपोर्टच्या बाबतीत पण हेच घडू शकतं. जर माझा सपोर्ट स्ट्रॉंग आहे आणि दोनदा तीनदा जेव्हा हिट होतोय आणि सपोर्ट माझा खाली येतोय, मार्केट खाली येतोय सपोर्ट तोडून, आणि मार्केट जर का 24,150च्या सपोर्टला आलं तर नक्की इकडनं कॉल बाईंग करू शकतो आपण. का? कारण सपोर्ट माझा अजूनही स्ट्रॉंग आहे, पण मार्केट थर्ड टाइम फोर्थ टाइम हिटिंग केल्यामुळे, मार्केट खाली आल्यामुळे मी इकडनं कॉल बाय करू शकतो. फक्त सपोर्ट माझा तेव्हाही स्ट्रॉंग पाहिजे तरच. ठीक आहे, लेट सी. सॉरी, एक सेकंड. चलो, मार्केट 24,200च्या रेजिस्टन्सला आलंय. हे बघा, रेजिस्टन्स वरनं पुट बनेल का? नीट लक्षात घ्या, मार्केट आता थर्ड टाइम आलंय रेजिस्टन्सला. मग काय बघणार आपण? सगळ्यात पहिले कन्फर्म, आधी थर्ड टाइमला आपण ट्रेड करतच नाही. थर्ड टाइम जेव्हा मार्केट येईल रेजिस्टन्सला तेव्हा ट्रेड आपण करणारच नाही, हे आधी लक्षात घ्या. ओके, मग आधी बघूया काय आहे का कन्फर्मेशन आपल्याला. कन्फर्मेशन तर ओव्हरऑल मला स्टेबल दिसत आहेत, ना बुलिश आहेत ना बेरिश आहेत. सो कन्फर्मेशन इथे बुलिश पण नाहीये आणि कन्फर्मेशन बेरिश पण नाहीये. मग काय करणार? अवॉइड करणार, कारण तसंही थर्ड टाइम मार्केट येत आहे, त्यामुळे पुट तर बाय आपण इकडनं करणार नाही. आज मार्केटमध्ये झालं काय, की आज मार्केटमध्ये ना सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्केटला एकदम पकडून ठेवत होते आज सकाळपासून. सपोर्ट स्ट्रॉंग, रेजिस्टन्स स्ट्रॉंग, त्यामुळे मार्केट पूर्ण कन्सॉलिडेट झालं. नंतर सपोर्टने कधी बॉटम साईडला किंवा टॉप साईडला विकनेस दाखवलाच नाही. रेजिस्टन्सने एकदा दाखवला, ओके, नंतर परत रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला आणि मार्केट दिवसभर त्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या मध्ये कन्सॉलिडेशन फेज मध्ये राहिलं. ते एओसी वाचलं तरच तुम्हाला ह्या गोष्टी कळू शकतात. ओके, डेटा कसा वाचायचा हे कळलं तरच तुम्हाला या गोष्टींचं तुम्ही प्रेडिक्शन करू शकता. परत 24,200 ला आलं, इकडनं घेणार का? अवॉइड केला तर बेटर राहील. ऑलरेडी 2 वाजलेले आहेत. मार्केट फोर्थ टाइम आलेलं रेजिस्टन्सला हिट करायला, बेस्ट राहील इकडनं अवॉइड करा ट्रेड. बघा 2:30 वाजत आले पण मार्केट रेंज बाउंड आहे. का रेंज बाउंड आहे? कारण सपोर्ट स्ट्रॉंग, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. सपोर्ट खाली पडू देत नाहीये, रेजिस्टन्स वरती जाऊ देत नाहीये. 2:30 वाजले, इथे आपण पूर्ण थांबणार आज मार्केटमध्ये. 2:30 नंतर आपण कोणत्याही प्रकारचा ट्रेड करणार नाही. ओके, आज पूर्णपणे मार्केट रेंज बाउंड राहिलेलं आहे. का रेंज बाउंड राहिलं? ह्याचं कारण आपल्याकडे एओसी असेल, ज्यांना एओसी वाचता येतं तीच लोक रेंज बाउंड मार्केट का राहिलं हे अनालिसिस करू शकतात, ज्यांना एओसी येतं. टोटल ऑफिशियल जर का बघाल की खरंच सुंदर ट्रेड होते, असे 2 ट्रेड आपल्याला मिळाले. पहिला सपोर्टचा एक आणि रेजिस्टन्स वरनं दुसरा. ठीक आहे, सपोर्ट वरनं एक मिळाला, रेजिस्टन्स वरनं दुसरा. एका ट्रेड मध्ये पूर्ण टार्गेट दिलं आणि एक ट्रेड माझा कॉस्ट टू कॉस्ट गेला. म्हणजे जर का एओसीच्या थिअरीनुसार जर सेफ ट्रेड तुम्ही घेत असाल, ओके, जर तुम्ही सेफ ट्रेड घेत असाल तर तुम्ही आज प्रॉफिटेबल राहणं गरजेचं आहे. आणि जर का तुम्ही लॉस केलात तर काहीतरी मार्केटमध्ये तुम्ही काड्या केलेल्या आहेत. एकतर एओसी तुम्हाला वाचता येत नाहीये किंवा तुमचं सायकोलॉजीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतोय. ओके, ट्रेडिंग सायकोलॉजीमध्ये. ओके, सो अशा पद्धतीने आज जर का एओसीच्या सेफ ट्रेड तुम्ही करत असाल तर आज तुमचा डे प्रॉफिटेबल असणं गरजेचं आहे. ओके, एओसी अकॅडमी आपलं पोर्टल आहे. त्याच्यावरती एक्सप्लोर कोर्सेसमध्ये गेल्यानंतर, कोर्सेसवर गेल्यानंतर जर तुम्हाला एकदम डीपली नॉलेज हवं असेल तर या इथे आपली सेंटरवरती प्रत्येक सेंटरला आपले कोर्सेस चालतात. ओके, सध्या मुंबई कोर्स नाही चालू आहे कारण आपलं ऑलरेडी आत्ताची एप्रिल बॅच चालू आहे. त्यामुळे जी लोक इंटरेस्टेड असतील, माझा कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे. ठीक आहे, पुरुषोत्तम केळकर माझं नाव आहे. मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये तुम्हाला शिकवतो. मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता.
हे आपलं युट्यूब चॅनल आहे. जो आता तुम्ही आपला व्हिडिओ बघताय तर युट्यूब चॅनलची लिंक आहे. रोज सकाळी 9:30 वाजता मी मराठीमध्ये लाईव्ह असतो. सो तुम्ही मराठीमध्ये आपलं युट्यूब लाईव्ह इकडनं जॉईन करू शकता. ओके. सो एओसी शिका, एओसी वाचा. जर एओसी मध्ये नवीन असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला चॅट बॉक्सची लिंक, सॉरी, एओसीच्या रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला दिलेली आहे. त्या लिंकवरनं जर तुम्ही माझ्या लिंकवरनं रजिस्ट्रेशन केलं तर 7 दिवसाचा डेटा तुम्हाला फ्री मिळेल. ओके. प्लस जर काही डिस्काउंट कुपन असतील माझ्याकडे तर ती सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड दर महिन्याला करत जाईल. ओके. सो एओसी मध्ये रजिस्ट्रेशन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंक वरती जाऊन एओसी मध्ये रजिस्ट्रेशन करा. ओके. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नक्की जर का आवडलं असेल, काही तुमची सजेशन्स असतील तर नक्की कमेंटमध्ये मला, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही मला टाकू शकता की अशी अशी सजेशन्स आहेत. व्हिडिओ कसा आवडला ते पण मला कमेंट करून सांगा. ओके. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ओके. चलो टाटा, बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे. उद्या भेटूया पुन्हा त्याच जोमामध्ये, त्याच जोशामध्ये. टाटा.